सर काय सांगा, आज पुन्हा एकदा पाहणी दौरा झालेला आहे? नाही बघा, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही की MMRDA, नॅशनल हायवे ऑथॉरिटी आणि मीरा भाईंदर महापालिका जसं नियोजन करायला हवं होतं तसं नियोजन झालेलं नाही। या राज्याचा मंत्री म्हणून किंवा मीरा भाईंदर शहराचा आमदार म्हणून मी असमाधानी आहे। शेवटी ही शासकीय यंत्रणा कामाला लावण्याचं काम आमचं असतं, परंतु काम करणं त्यांची जबाबदारी असते। पावसाळ्यापूर्वी जेव्हा बैठका घेतल्या तेव्हा बैठकांमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की गणेशोत्सवापूर्वी सगळे खड्डे बुजवले जातील, परंतु नॅशनल हायवे ऑथॉरिटी आणि MMRDAने कुठल्याही प्रकारे हवं तसं काम केलेलं नाही। फक्त काहीतरी मंत्री बैठका घेतात आणि त्या बैठकांना काहीतरी उत्तरं द्यायची म्हणून ते ठोकमोक अशी उत्तरं देतात। पण आता असं चालणार नाही। मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे, जर आता 1 आठवड्याची मुदत दिली आहे, कारण 22 तारखेपासून नवरात्रोत्सव आहे, अनेक उत्सवाला आता सुरुवात होते आणि अशा परिस्थितीमध्ये जर शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य असेल आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हा अपघाताला त्याला सामोरं जावं लागत असेल, काही लोकांचे म्हणजे मोठे अपघातसुद्धा घडलेले आहेत, 2 व्हीलर आणि 3 व्हीलरचे नुकसान झालेलं आहे। अशा परिस्थिती म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे की साईट व्हिजिट करायचं, कारण गणेशोत्सव काल संपला आणि आज लगेच मी पाहणी दौरा केलेला आहे। तर नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या लोकांना वेस्टर्न पार्कपासून दहिसर चेक नाक्यापर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून गोल्डन नेस्टपर्यंत ही जबाबदारी MMRDAची आहे। त्यांना 1 आठवड्यामध्ये पूर्ण मास्टी करून रस्ते जे खड्डे पडलेले आहेत ते बुजवायला सांगितलेले आहे। आणि त्याचबरोबर हा जो रस्ता आहे छत्रपती शिवाजी महाराज आमचा जे पुतळा आहे तिथून गोल्डन नेस्टपर्यंत ह्या पूर्ण रस्ता जो आहे तो सिमेंट काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव मी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगून MMRDAच्या माध्यमातून करून घेण्याचं ठरवलेलं आहे। भले कितीही खर्च त्याच्यासाठी असू दे, त्यांचं असं म्हणणं आहे की साधारणतः 300 कोटीचा हा खर्च अपेक्षित आहे, परंतु 300 कोटी होऊ द्या नाही तर 250 कोटी होऊ द्या, हा खर्च करून, कारण शेवटी पूर्ण मीरा भाईंदर शहरातील जनतेला जर ह्या त्रासातनं मुक्तता मिळवायची असेल तर शेवटी पुढल्या 25 वर्षाचा विचार करून तो रस्ता बनणं गरजेचं आहे। आणि माझा तर असा आरोप आहे की मेट्रोच्या कामामुळेच हा रस्ता एवढा मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे। त्यामुळे MMRDAची जबाबदारी आहे तो रस्ता करून देणं आणि तो रस्ता त्याचबरोबर 4 फुटओव्हर ब्रिज, कारण विद्यार्थी ह्या बाजूला राहणारे विद्यार्थी त्या बाजूला जायचे असेल किंवा त्या बाजूचे विद्यार्थ्यांना ह्या बाजूला जायचं असेल तर फुटओव्हर ब्रिजचं त्यांनी निर्माण केलेलं नाही। ते फुटओव्हर ब्रिज आणि गोल्डन नेस्ट जवळचा जो मोठा फ्लायओव्हर आहे त्याचं उद्घाटन हे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करायचं आणि ह्याचं भूमिपूजन करायचं असं मी त्यांना सांगितलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।